नागपुर में करीब 180 करोड़ रुपए की लागत से बना ब्रिज नागरिकों के लिए राहत कम और आफत का सबब ज्यादा बन गया है। शांतिनगर से कवरापेट के बीच बना ये ब्रिज बनकर तैयार हो जाने के बाद इससे जुड़ी दिक्कतें अब निकलकर सामने आ रही हैं। नागरिकों को हो रही दिक्कतों को देखते हुए स्थानीय भाजपा विधायक ने सार्वजनिक निर्माण कार्य विभाग के दोषी अधिकारियों पर न केवल कार्रवाई की मांग की, बल्कि केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी को पत्र लिखकर जांच की भी मांग की है। सेंट्रल रोड फंड से मिले 180 करोड़ रुपयों से नागरिकों को सहूलियत देने के लिए व्यस्त इलाके में इस ब्रिज का निर्माण किया गया था, लेकिन जब ब्रिज का काम पूरा हो गया और इसे जनता के लिए खोला गया तो इससे जुड़ी तकनीकी खामियां निकलकर सामने आई। खुद स्थानीय भाजपा विधायक कृष्णा खोपड़े ने ब्रिज से जुड़ी तकनीकी गलतियों को कबूल किया है। उनके मुताबिक जो काम किया गया उसे सार्वजनिक निर्माण कार्य विभाग द्वारा घोर लापरवाही से किया गया, जिसका खामियाजा आम जनता को भुगतना पड़ रहा है। यांना भी मी सांगितलं होतं का हे जे तुम्ही डिझाईन करता हे योग्य नाही आहे, बरोबर होणार नाही आणि ॲक्सिडेंटचे या ठिकाणी प्रमाण वाढेल। तर त्यांनी सांगितलं का आम्ही बरोबर पाहतो, आर्किटेक्टनी बी त्यावेळेसचे कोण होते मला माहीत नाही, त्यांनी बी सांगितलं का बा असे आम्ही टोटली दखल घेऊन हा ड्राइंग आम्ही चांगला करण्याचा प्रयत्न करत आहोत। परंतु कावरापेठचा ब्रिज चांगला झाला आणि त्याच्यानंतर जे टर्निंग पॉइंट त्यांनी जे कडमना वरतून जो ब्रिज तिकडल्या साईडला पटेल लॉनकडे जो जोडला आहे तो टर्निंग पॉइंट इतका भयानक आहे, लहान केला आहे टर्निंग पॉइंट इतका भयानक आहे आणि ॲक्सिडेंट इकडून शांतीनगरकडून अगर तिकडे उत्तर नागपूरकडे कोणाला जायचं असेल आणि एखाद्याला पटेल लॉनकडे जायचं असेल तर तो यू टर्न घेऊन तिथं टर्निंग मारते आणि हा टर्निंग पॉइंट इतका खतरनाक आहे। याला डिपार्टमेंटने DCP ट्रॅफिकची बी परवानगी घेतली नाही। मागच्या वेळेस मी स्वतः DCP ट्रॅफिक चांडक साहेबांनी त्या ठिकाणी आले होते ते आणि त्यांनी चांडक साहेबांनी स्वतः संबंधित अधिकाऱ्याला स्पॉटवरच झापलं की हे अशा प्रकारचं तुम्ही याचं डिझाईन बनवलं आणि त्यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण हे वाढणार आहे। खोपड़े ने इस प्रोजेक्ट को लेकर लापरवाही बरतने वाले अधिकारियों के खिलाफ कठोर कार्रवाई की मांग की है और साथ ही कहा कि उनके निवेदन पर खुद केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने जांच के आदेश दिए हैं। लोकांची भी नाराजी आहे। मी सुद्धा संबंधित अधिकाऱ्याला जे बोलायचं ते बोललो आणि मी गडकरी साहेबांनी याची तक्रार केली आणि गडकरी साहेबांनी हा मुद्दा सिरियसली घेतला आहे आणि त्यांनी इन्क्वायरीचे बी सुद्धा आदेश दिले आहे। मी मुख्य अभियंताले बी एक नाही दोन पत्र त्यांना पाठवले, परंतु आजपर्यंत ना मुख्य अभियंताने येऊन साईट पाहिली ना अधीक्षक अभियंताने येऊन साईट त्या ठिकाणी पाहिली आणि हा जो ओव्हरब्रिज केंद्र सरकारच्या CRF फंडामधून हा ओव्हरब्रिज तयार करण्यात आला, हा टर्निंग पॉईंट आणि तिकडे पटेल लॉनपर्यंत जाणारा बी हा CRF फंडातून केंद्र सरकारचा हा करण्यात आलेला गडकरी साहेबाच्या माध्यमातून। परंतु हे डिझाईन मी आजपर्यंत अशा प्रकारचे बोगट डिझाईन मी पाहिलं नाही आणि त्यामुळे याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल, आर्किटेक्ट ज्यांनी हे डिझाईन बनवलेलं त्याला तर ब्लॅकलिस्टच करायला पाहिजे, त्याच्यावर तर FIRच दाखल करायला पाहिजे आणि जो अधिकाऱ्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं, ज्या अधिकाऱ्यांनी त्याला दिसत होतं तरी त्यांनी कानडोळा केला, अशा अधिकाऱ्यावर बी तत्काळ कारवाई व्हावी हे मी सगळं विषय गडकरी साहेबांसमोर मांडला आहे। त्यांनी ते मान्य केलं आहे आणि स्वतः त्यांनी आता चौकशीचे आदेश भी या संदर्भात दिले आहे आणि याचे परिणाम आपल्याला काही दिवसात दिसतील। ब्रिज पर बना टी पॉइंट दुर्घटना का स्थान बन गया है। ऐसे में जरूरी है कि समय रहते तकनीकी खामियों को दूर किया जा सके, जिससे नागरिक भय मुक्त होकर 180 करोड़ रुपए की लागत से बने इस ब्रिज का इस्तेमाल कर सके।